नमस्कार, सुजाता किचन मेनूमध्ये खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवत आहोत उपवासाची चटणी। त्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलं आहे, 1 वाटी मिक्सरमध्ये घालून घेऊ। मिरच्या घेतल्या तिथं 3-4 मिरच्या घेतल्या। यामध्ये थोडं जिरं घालू, 1 चमचाभर। उपवासाचं मीठ घालू थोडं, पाव चमचा उपवासाचं मीठ आणि मिक्सरला लागेल तसं पाणी घालून बारीक करून घेऊ। शेंगदाणा कूट घालू यामध्ये 1 चमचा, 2 चमचे घेतले। पाणी लागेल तसं घालून मिक्सरला फिरवून घेऊ। काढून घेते मी बाउलमध्ये। वाटण पहा आपलं मस्त वाटलं गेलंय। तर यामध्ये मी कोथिंबीर आलं नाही घातलंय, तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घालू शकता। याला आपण फोडणी देऊन घेऊ। इथे पहा मी छोटं पॅन ठेवलंय फोडणीसाठी। चमचाभर त्यामध्ये तेल घालून घेते। गॅस कमी करून घेते। तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं घालून घेऊ। उपवासाला चालत असेल तुम्हाला कढीपत्ता पण घालू शकता। तर इथं आता मी फक्त जिरं घातलेलं आहे। जिरं आपलं तेलामध्ये भाजलं गेलं। गॅस बंद करून घेते। तयार आपली फोडणी चटणीमध्ये। तर आपली चटणी तयार आहे।